Audio Jungle. Audio Jungle. चला बघा, काल आपण वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टरचा एक फिफ्थ सिक्स असेल तो आपण कंटिन्यू करत होतो. तर मध्येच ऑफ झाली आपली मीटिंग. ठीक आहे, तर मी तो रिपीट करते. वेक्टर पी इज इक्वल्स टू, जर आपल्याकडे असं असेल, दॅट इज पी एक्स आय प्लस पी वाय जे प्लस पी झेड के आणि क्यू इज इक्वल्स टू क्यू एक्स आय plus qyj plus qzk. These are the unit vectors. I, j and k are the unit vectors. ठीक आहे, तर असं जर असेल तर यांचा क्रॉस प्रॉडक्ट कसा घेतो आपण? वेक्टर p क्रॉस वेक्टर q इज इक्वल टू काय घेतो आपण? डिटर्मिनंट i, j आणि k. ठीक आहे, आय चा कोएफिशियंट काय आहे याचा? px, j चा आहे py आणि k चा आहे pz. सेम इथे qx, qy आणि काय येतोय qz. काय करायचं आहे तुम्हाला? तुमच्या त्या डिटर्मिनंट मेथड प्रमाणेच आहे. 3 ब्रॅकेट टाका. ओके, इथे मायनस साइन द्या, इथे प्लस साइन द्या आणि ब्रॅकेट मध्ये इथे मायनस मायनस आणि मायनस असे साइन द्या. ठीक आहे, मग आता कसं करतो आपण? मला आय ची टर्म इथे आय लिहून टाकायचा, इथे जे लिहून टाकायचा आणि इथे के लिहून टाकायचं. झालं? मग आता कसं कराल या कंडिशन मध्ये? मला आय चा काढायचा आहे, तर मी याला लपवते आणि याचा क्रॉस प्रॉडक्ट घेणार. मग कसं येईल ते इक्वेशन पहा. याला जर मी असं केलं तर याचा आणि इथून सुरुवात करायची. पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय. ठीक आहे, पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय. आता कोणाची टर्म काढायची आपल्याला? जे ची टर्म काढायची आहे, तर जे ला लपवा, याचा आणि याचा क्रॉस प्रॉडक्ट करा. काही पी एक्स क्यू झेड याचा आणि याचा केला तर पी झेड क्यू एक्स. ठीक आहे, आणि के चं जर काढायचं असेल तर याला लपवा, याचा क्रॉस प्रॉडक्ट करा. काही पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स. समजलं का हे प्रॉडक्ट कसा घेतो? तर किंवा तुम्हाला जर तुमची मॅथ्सची डिटर्मिनंट मेथड टाकायची असेल तर ती टाकू शकता. सेम आहे ती पण, ही पण, त्याच्यात पण तुम्ही असेच प्रॉडक्ट करत नेता. तर त्या मेथडनी करा, किंवा ही सोपी मेथड आहे. 3 ब्रॅकेट टाका, ब्रॅकेटच्या मध्ये मायनस साइन द्या, इथे मायनस प्लस देऊन द्या, इथे आय जे के देऊन द्या. बस आय ची टर्म काढायची असेल तर याचा आणि याचा क्रॉस प्रॉडक्ट करतो. जे ची टर्म काढायची असेल तर याला लपवतो, याचा आणि याचा क्रॉस प्रॉडक्ट करतो. आणि के ची टर्म काढायची असेल तर याला लपवून टाकतो आणि याचा आणि याचा क्रॉस प्रॉडक्ट करतो. तर ही शॉर्ट मेथड आहे. ही कोणती मेथड आहे? शॉर्ट. ही मेथड तुम्ही प्रॉब्लेम मध्ये पण यूज करणार. जेव्हा जेव्हा तुम्हाला दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट करा म्हणेल तो, तर त्यावेळेस तुम्ही ही मेथड यूज करणार. ठीक आहे, ही लिहा. मी याची जी मेन मेथड आहे ती नंतर एक्सप्लेन करते. झालंय? सगळ्यांचं झालं? आपण याची एक दुसरी मेथड घेतोय, जी टेक्स्टबुक मध्ये दोन्ही मेथड दिल्या आहेत तुम्हाला. प्रॉब्लेम साठी तुम्ही ही मेथड यूज करणार, पण जेव्हा तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक मध्ये जावं लागेल तर तेव्हा तो म्हणेल शो दॅट द वेक्टर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर पी अँड वेक्टर क्यू इज दिस. तर मग तुम्हाला ते पूर्ण फाइंड आउट करून दाखवावं लागेल. ठीक आहे, तर पहा आता जसं आपण याच्यामध्ये केलं होतं, स्केलर प्रॉडक्ट मध्ये दोन वेक्टरचा आपण प्रॉडक्ट केला होता, तसाच प्रॉडक्ट करतोय आपण.
वेक्टर पी एक्स मी इथून स्टार्ट करते म्हणजे ते मावेल तरी इज इक्वल टू याचा इज इक्वल टू इथे टाकते काही पी एक्स आय प्लस पी वाय जे प्लस पी झेड के क्रॉस कोणता प्रॉडक्ट घेतोय आपण क्रॉस प्रॉडक्ट हा क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के ठीक आहे. हा ही सेकंड मेथड आहे याची सेकंड मेथड आहे जे आपण मगाशी काढलं ना तेच याच्यात निघणार ठीक आहे. तर हे डिटेल मध्ये आहे. तर इथे आपण परत पहिल्या काय करतो जसं दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतो तसंच करणार या टर्मनी पूर्ण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय या टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आणि या टर्मनी पण पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय जसं दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतो आपण क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन मध्ये तसंच करतोय. तर मी यानी याला पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करते तर पी एक्स आय नी या पूर्ण याला तर पी एक्स क्यू एक्स पा पी एक्स क्यू एक्स आय आणि आय हा एका याच्यात घेते आय क्रॉस आय ठीक आहे. तसंच मग यानी याला प्लस साइन पी एक्स क्यू वाय आय क्रॉस जे परत यानी याला प्लस पी एक्स क्यू झेड आय क्रॉस के ठीक आहे. प्लस आता या टर्मनी सगळ्या ब्रॅकेटला पी वाय नी पूर्ण याला म्हणजे आता जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे वाय येत जाईल तुमचा समजा पी वाय क्यू एक्स जे डॉट आय जसं दिलेलं आहे तसाच घ्या जे क्रॉस आय क्रॉस जे करू नका कारण आपल्या व्हॅल्यू चेंज होतात आपण बघितलंय आय क्रॉस जे केलं तर के येते पण जे क्रॉस आय केलं तर मायनस के येते म्हणून जसं दिलेलं आहे तसाच प्रॉडक्ट घ्यायचा जे क्रॉस आय प्लस सॉरी आपण काय घेतोय पी वाय नी करतोय हा जे क्रॉस आय प्लस यानी याला मल्टिप्लाय करा पी वाय क्यू वाय जे क्रॉस जे प्लस पी वाय क्यू झेड जे क्रॉस के ठीक आहे. आता या टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय प्लस पी झेड क्यू एक्स पी झेड क्यू एक्स के क्रॉस आय प्लस पी झेड क्यू वाय के क्रॉस जे प्लस पी झेड क्यू झेड के क्रॉस के आलं का लक्षात प्रॉडक्ट लक्षात आला दोन ब्रॅकेटचा काय केलं आपण या टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला या टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला आणि या टर्मनी पूर्ण ब्रॅकेटला फक्त हे जे कोएफिशियंट आहे सोबत लिहिले आपण पी एक्स क्यू एक्स आणि युनिट वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट लिहिला ठीक आहे. मग आता आपल्या याच्यात क्रॉस प्रॉडक्ट आपण काल बघितला होता क्रॉस प्रॉडक्ट मध्ये आय क्रॉस आय जे क्रॉस जे आणि के क्रॉस के ची व्हॅल्यू काय येतं 0 मग ही इथे बघा हा आय क्रॉस आय आहे तो निळा आहे ना कुठे निळा हा आय क्रॉस आय आहे याची व्हॅल्यू काय होईल 0 हा जे क्रॉस जे आहे याची व्हॅल्यू काय होईल 0 हा के क्रॉस के आहे याची व्हॅल्यू काय झाली 0 आणि 0 ला कोणत्याही टर्मनी मल्टिप्लाय केलं तर ही व्हॅल्यू कॅन्सल कारण ही 0 होते ही पण 0 होते आणि ही पण 0 होते म्हणजे ह्या तीन व्हॅल्यूज कॅन्सल झाल्या ठीक आहे. आपला तो सर्कल बघा हा दिस इज आय दिस इज जे अँड दिस इज के चला तर या सर्कलनी जाणार आपण आय क्रॉस जे असं जेव्हा फिरतो तर सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू येतात आणि असं फिरतो तेव्हा कोणत्या व्हॅल्यू येतात निगेटिव्ह व्हॅल्यू येतात ठीक आहे. मग आता आय क्रॉस जे केलं तर काय मिळेल तुम्हाला आय क्रॉस जे तर याची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला के मिळेल ठीक आहे. आपण ह्या व्हॅल्यू लिहून घेऊ मग खाली लिहून घेऊ इथे मी लिहून घेऊ आता कसं जायचंय आय क्रॉस के जायचंय आय क्रॉस के जायचंय काही व्हॅल्यू उलट जातो तर मायनस असं जातो तर प्लस आणि अशा जातो तर काय येतात मायनस व्हॅल्यू ठीक आहे. मग आता आपण उलट फिरतोय आय क्रॉस जे हे सरळ असं जसे एरो झाले असं जर जात असेल तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येतील आणि उलट
मायनस के. नंतर जे क्रॉस के. नो, जे क्रॉस के सरळ जे इज आय. हा. देन के क्रॉस आय. के क्रॉस आय. बाय ऍरोच्याच डायरेक्शननी जातो. के क्रॉस जे ऍरोचीच डायरेक्शन आहे, मग पॉझिटिव्ह येईल ना. दॅट इज जे. के क्रॉस जे. के क्रॉस जे आता ऍरोची अपोजिट साइड. के झालं. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण घेऊन घेऊ. तर पहा, असं करू. पहिले केच्या व्हॅल्यू जवळ घेऊ, मग आयच्या व्हॅल्यू जवळ घेऊ आणि मग जेच्या व्हॅल्यू जवळ घेऊ. ठीक आहे. के ची व्हॅल्यू इथे आहे आणि इथे आहे. तर पहिले पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेते, मग निगेटिव्ह व्हॅल्यू घेते. कसं येईल हे? दॅट इज पी एक्स क्यू वाय इथे आहे आणि पहा हे मायनस इंटू प्लस काय होते मायनस की मी लिहू पूर्ण पहिले लिहून घेते. पी एक्स क्यू वाय इंटू के प्लस हे प्लस इंटू मायनस काय होतं मायनस पी एक्स क्यू झेड इंटू जे. ठीक आहे. हे मायनस इंटू प्लस मायनस पी वाय क्यू एक्स इंटू के हे प्लस पी वाय क्यू झेड इंटू आय. पी वाय क्यू झेड इंटू आय. इथे या प्लस पी झेड क्यू एक्स इंटू जे. हा प्लस इंटू मायनस मायनस पी झेड क्यू वाय इंटू आय. चालेल. मी ह्या सगळ्या टर्म लिहिल्या. कोणत्या कोणत्या? पी एक्स क्यू वाय इंटू के हा प्लस इंटू मायनस मायनस पी एक्स क्यू झेड इंटू जे. ठीक आहे. हे प्लस इंटू मायनस मायनस पी वाय क्यू एक्स इंटू के. देन हा राहिला होता आपला पी वाय क्यू झेड इंटू आय. पी वाय क्यू झेड इंटू आय. इथला हा पी झेड क्यू एक्स इंटू जे हा प्लस इंटू मायनस मायनस पी झेड क्यू वाय इंटू आय. ठीक आहे. हेच कळलं. आता आयच्या टर्म एका ठिकाणी घेऊ आणि जेच्या टर्म एका ठिकाणी आणि केच्या टर्म. आता ह्या इथे जर पाहिलं तर ह्या आता बरोबर आल्या एकाच्या खाली एक. ठीक आहे. इथे के ची टर्म आहे तर ही के ची टर्म इथे घेऊन येते आणि ही आय ची प्लस टर्म इथे घेऊन जाते. हा एक्सप्रेशन कसं होते म्हणजे मग ते लाईक जवळ जवळ येतात. म्हणजे तुम्हाला कॉमन काढायला बेटर होतं. तर पहा इज इक्वल्स टू पी एक्स क्यू वाय इंटू के मायनस नंतर आय जे के असं घेऊन आपण डायरेक्ट आयच्या टर्म्स घेऊन घेऊ, मग जेच्या टर्म घेऊन घेऊ आणि मग केच्या टर्म घेऊन घेऊ. ही आयची टर्म आहे. पी वाय क्यू झेड इंटू आय ही आयची टर्म. दुसरी आयची टर्म कुठे इथे आहे मायनस पी झेड क्यू वाय इंटू आय ही आयची टर्म गेली. झालं. आता जेच्या टर्म्स घ्या. जेच्या टर्म्स पहिले ही आहे मायनस पी एक्स क्यू झेड इंटू जे ही प्लस घेतली तरी चालेल. असं काढता येईल आपल्याला नंतर कॉमन मायनस साइन मग पॉझिटिव्ह करता येईल. हा. आणि नंतर के ची व्हॅल्यू घेऊ प्लस के च्या व्हॅल्यू पी एक्स क्यू वाय इंटू के आणि हा मायनस पी वाय क्यू एक्स इंटू के. झालं. आता पहा इथून आय कॉमन निघतो, इथून जे कॉमन निघतो आणि इथून के कॉमन निघतो. ठीक आहे. इथून जर आय कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय जाते पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय इंटू आय. हे मायनस साइन मी बाहेर काढते कॉमन तर हे साइन चेंज होईल. मायनसचं काय होईल प्लस प्लसचं काय होईल मायनस आणि हा जे आहेच तुमचा दॅट इज पी एक्स क्यू झेड हा प्लसचा झाला मायनस मायनस साइन बाहेर काढलं तर पी झेड क्यू एक्स इंटू जे. याच्यातून के कॉमन निघते हा प्लस साइन पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स इंटू के.
येते लक्षात? प्रॉब्लेम होतोय? समजते का? हा, काय केलं आपण याच्यात? आपल्या रूल नुसार गेलो आपण. आय क्रॉस आय ची व्हॅल्यू, जे क्रॉस जे ची व्हॅल्यू आणि के क्रॉस के ची व्हॅल्यू 0 असते. 0 इंटू एनी टर्म इज 0, 0 इंटू एनी टर्म इज 0 आणि 0 इंटू एनी टर्म इज 0. तर ह्या सगळ्या व्हॅल्यू तर तुमच्या गेल्या. त्या टाकल्या असते इथे 0 0 ऍड करत गेलो असतो आपण, तर तेवढंच मिळालं असतं आपल्याला. मग राहिल्या कोणत्या होत्या? आय क्रॉस जे. आय क्रॉस जे ची व्हॅल्यू आपल्याला के मिळते. आय क्रॉस के ची व्हॅल्यू मायनस जे मिळते. जे क्रॉस आय ची व्हॅल्यू मायनस के मिळते. जे क्रॉस के ची व्हॅल्यू आय मिळते आहे आणि के क्रॉस आय ची व्हॅल्यू जे मिळते आहे. के क्रॉस जे ची व्हॅल्यू मायनस आय मिळते. ह्या सगळ्या टर्म मी लिहून घेतल्या. पी एक्स क्यू आय इंटू के, हा प्लस इंटू मायनस मायनस, पी एक्स क्यू झेड इंटू जे. ठीक आहे. देन प्लस इंटू मायनस इज मायनस, पी वाय क्यू एक्स. ठीक आहे. देन प्लस पी वाय क्यू झेड इंटू आय प्लस पी झेड क्यू एक्स इंटू जे प्लस मायनस मायनस पी झेड क्यू आय इंटू के, सॉरी इंटू आय. ठीक आहे. मग आता काय केलं आपण? लाईक टर्म्स कलेक्ट केल्यासारखं केल्या. आयच्या टर्म एका इकडे घेतल्या, मग जेच्या टर्म जवळ केल्या आणि मग केच्या टर्म्स जवळ केल्या. लाईक टर्म्स कलेक्ट केल्या. तर पहिले आयची जी टर्म होती आपली ही पी वाय क्यू झेड आय मायनस पी झेड क्यू वाय आय, ही पहिले घेतली. त्या आयच्या टर्म्स गेल्या आपल्या. मग जेच्या टर्म्स घेतल्या, मायनस पी एक्स क्यू झेड जे आणि प्लस पी झेड क्यू एक्स जे. ठीक आहे. मग केच्या टर्म्स घेतल्या. केच्या होत्या पी एक्स क्यू वाय के मायनस पी वाय क्यू एक्स के. आणि मग इथून आय कॉमन काढला. आय कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये गेला पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय. ठीक आहे. इथून मी मायनस साइन पण काढून घेतलं. जर मी नुसतं इथे असं जर घेतलं असतं तर जे बाहेर आला असता, पण ब्रॅकेट मध्ये गेला असता मायनस क्यू एक्स क्यू झेड प्लस पी झेड क्यू एक्स असं आलं असतं. म्हणून मी ते पहिलेच मायनस साइन बाहेर काढून घेतलं. हे मायनस साइन जर बाहेर काढलं तर हे आतमधलं साइन चेंज होईल. मग इथे पी एक्स क्यू झेड मायनस पी झेड क्यू एक्स आणि जे बाहेर निघालं कॉमन असल्यामुळे. इथून के कॉमन निघतो. ब्रॅकेट मध्ये काय जातो? पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स. एनी प्रॉब्लेम? डन. लिहा मग. एक लास्ट कॅरेक्टरिस्टिक बाकी आता याचं. लिहत आहे की स्क्रीनशॉट घेत आता? घेऊन झालं? सगळ्यांचं झालं का? चला पुढे. चल, कोणाला प्रॉब्लेम आहे याच्यात आता? ती याच्यापेक्षा ती मेथड सोपी जाते. शेवटी रिलेशन हेच मिळतं आपल्याला. त्याही मेथड मध्ये तेच रिलेशन मिळते, याही मेथड मध्ये तेच मिळते. पण त्यांनी जर म्हटलं की ऍक्च्युअल क्रॉस प्रॉडक्ट करून दाखवा, शो दॅट 3 मार्क्स साठी जर शो दॅट असेल तर त्या कंडिशन मध्ये मग तुम्हाला हे पूर्ण असं एक्सप्लेन करून दाखवावं लागेल. ठीक आहे. जर तसं नसेल, नुसतं सिंपल तुम्हाला विचारलं असेल की याचा क्रॉस प्रॉडक्ट 2 मार्क्स साठी काढा, तर मग तो डिटर्मिनंटची मेथड टाकून तुम्ही ते सॉल्व्ह करायची. ठीक आहे. ती मेथड जास्ती आणि प्रॉब्लेम मध्ये आपण तीच मेथड यूज करतो डिटर्मिनंटची.
चला बघा नेक्स्ट लास्ट याचा लास्ट कॅरेक्टरिस्टिक आहे area of a parallelogram is equal to the magnitude of the cross product of the two vector म्हणजे कोणत्याही याचा जर तुम्हाला इथे पॅरलेलोग्राम यूज केलेला आहे त्यांनी पण तुम्ही कोणत्याही याचा जर तुम्ही एरिया फाइंड करत असाल तर त्याच्या दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्टचा काय मिळतो तुम्हाला मॅग्निट्यूड मिळतो दॅट इज द लास्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ युअर वेक्टर प्रॉडक्ट म्हणजे कसं बघा तो काय म्हणतोय की सपोज दिस इज अ पॅरलेलोग्राम याला नाव देऊन देऊ आपण पॅरलेलोग्रामला दॅट इज ए बी सी अँड डी इथून मी एक परपेंडिक्युलर टाकते कारण मला एरिया काढायचा आहे आणि एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज बेस इनटू हाईट असा फॉर्म्युला आहे ठीक आहे तर ही हाईट याला नाव देऊन देऊ एम डीएम आपला एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय जातो एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल्स टू हाफ नाही बेस इनटू हाईट व्हॉट इज बेस बेस इज एम बी हे दोन वेक्टर घेतोय आपण दिस वेक्टर अँड दिस वेक्टर इज वेक्टर पी अँड दिस वेक्टर इज वेक्टर क्यू या दोनचा प्रॉडक्ट मिळतो म्हणतो तो वेक्टर पी क्रॉस क्यू चा काय मिळतो मॅग्नेट्यूड एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल्स टू द वेक्टर प्रॉडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ टू वेक्टर दॅट इज वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू तर पहा एरिया ऑफ पॅरलेलोग्राम आपल्याला तो शो दॅट करायचा आहे बेस इनटू हाईट बेस किती आहे तुमची दॅट इज ए बी आणि हाईट कोणती आहे तुमची दॅट इज डीएम ठीक आहे याच्यामधला हा अँगल आपण थिटा घेऊन टाकू तुमचा ए बी जो वेक्टर आहे तो आहे वेक्टर पी इनटू मॅग्नेट्यूड मध्ये घेतो आपण पी इनटू व्हॉट इज डीएम डीएम इज द हाईट आणि ही हाईट कशी काढल्या जाईल जर मला व्हॅल्यू काढायची असेल तर कसं काढा आयथ्यागोरस यूज केला तर मला एम पण लागेल ना तर माझ्या एम तर नाहीये साइन थीटा करेक्ट साइन थीटा इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय जाईल अपोजिट साइड अपॉन हायपोथिनियस अपोजिट साइड कोणती तर डीएम आणि हायपोथिनियस कोणती तर एडी आणि एडीचा वेक्टर किती घेतोय आपण क्यू मॅग्नेट्यूड फॉर्म मध्ये घेतोय म्हणून इथे क्यू लिहिते ठीक आहे तर याला जर मी हे केलं सॉल्व केलं तर याचं इक्वेशन कसं येईल डीएम ची व्हॅल्यू मी डीएम इज इक्वल्स टू क्यू साइन थीटा असं जाईल ना तर मी इथे पुट करते डीएम ची व्हॅल्यू काय पुट करते दॅट इज क्यू साइन थीटा पी क्यू साइन थीटा ठीक आहे आता आपण वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू ची जो क्रॉस प्रॉडक्ट काढतो तो काय काढतो मॅग्नेट्यूड ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर अँड साइन अँगल थीटा बिटवीन देम दॅट इज पी क्यू साइन थीटा तर पी क्यू साइन थीटाला असं लिहिता येईल वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू आणि हा कोणता फॉर्म आहे मॅग्नेट्यूड फॉर्म आहे कोणता फॉर्म घेतोय आपण मॅग्नेट्यूड फॉर्म घेतोय तर पी क्यू हे मी याच्यावर कुठेही वेक्टर साइन दिलेलं नाहीये याच्यावर वेक्टर साइन दिलं असतं तर हा कोणता फॉर्म झाला असता वेक्टर फॉर्म झाला असता पण मी इथे कोणतं साइन देते इथे हे सगळं कशात घेते याच्यावर वेक्टर साइन देत नाही म्हणजे तो कोणत्या फॉर्म मध्ये मॅग्नेट्यूड फॉर्म मध्ये म्हणजे असं समजा की याला सगळ्याला मॉड लागलेला आहे तर पी क्यू साइन थीटा म्हणजेच काय झालं दॅट इज वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू म्हणजेच एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल्स टू फक्त मी याला कशात टाकणार मॅग्नेट्यूड मध्ये तर हे असेल मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू म्हणजे याची व्हॅल्यू मिळेल मला पी क्रॉस क्यू करेल त्याची व्हॅल्यू मिळेल मला आणि ती व्हॅल्यू जे काय असेल मॅग्नेट्यूड फॉर्म मध्ये 15 20 25 30 तर ती मला मिळून देईल याच्यासाठी जर ट्रायंगल असता तर एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू परत तुम्ही समजा इथे जर हा पॅरलेलोग्राम नसता तुम्हाला एरिया दोन वेक्टरची व्हॅल्यू दिल्या असत्या सपोज वेक्टर पी त्याच्यात पण वेक्टर पी म्हटलं असतं आणि एक वेक्टर क्यू म्हटलं असतं तर व्हॉट इज एरिया ऑफ ट्रायंगल काय आलं असतं हाफ इंटू बेस इंटू हाईट म्हणजे इथे फक्त काय लागत गेलं असतं हाफ इथे पण काय आलं असतं हाफ म्हणजे हाफ ऑफ प्रॉडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ टू वेक्टर म्हणजे फक्त इथे
इथे जसा तुमची जनरल फॉर्म्युले आहे तसेच लागतात, फक्त दोन वेक्टरचा काय होतोय तुमचा प्रॉडक्ट होतोय, क्रॉस प्रॉडक्ट होतोय, आणि तो क्रॉस प्रॉडक्ट कशाच्या फॉर्म मध्ये मिळेल तुम्हाला, मॅग्नेट्यूडच्या फॉर्म मध्ये मिळेल, आणि त्या मॅग्नेट्यूडला जर हाफ असेल तर हाफ जाईल, जसा तुमचा फॉर्म्युला असेल तर त्यानुसार एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू बेस इंटू हाईट अशा, किंवा स्क्वेअर असेल तर तुम्ही स्क्वेअरच्या मध्ये तुम्ही साइड स्क्वेअर म्हणता, म्हणजे पी स्क्वेअर, पी क्रॉस पी असं होईल, दॅट इज पी पी, मॅग्नेट्यूड ऑफ पी पी, आणि पी ची व्हॅल्यू सपोज 2 असेल, साइड स्क्वेअर 2 इंटू 2 दॅट इज 4, म्हणजे त्याचा एरिया किती झाला असता 4. डिपेंड करेल तुमचा फॉर्म्युला कसा आहे. मी इथे एरिया जर ट्रायंगल घेतला असता तर इथे जसा हाफ लागला तर याला सगळ्यांना हाफ लागत गेला असता, जसा फॉर्म्युला आहे तसा, फक्त दोन वेक्टरचा मात्र तिथे काय होईल, क्रॉस प्रॉडक्ट, दॅट इज वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू. हा लास्ट तुमचा आहे, हे सगळं तुमच्या तसं नोट्स मध्ये आहे अवेलेबल. हा एक बघून घ्या, याच्यात प्रॉब्लेम आहे का सांगा मला. आहे कोणाला प्रॉब्लेम? सिंपल आहे, फक्त एरिया काढतोय आपण, कोणत्याही बॉडीचा जर एरिया काढायचा असेल तर क्रॉस प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ टू वेक्टर, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, एरिया ऑफ ट्रायंगल येईल तर मग हाफ इंटू क्रॉस प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ टू वेक्टर. दुसरा अजून कोणती फिगर असेल तर त्यानुसार त्याची एरिया म्हणजे काय, आणि कोणत्या याला बेस हाईट किंवा दोन साइड असतातच, ट्रायंगल म्हटले की त्याला दोन आल्याच, आणि दोन कोणतेही प्रॉडक्ट, दोघांचे दोन वेक्टरचे प्रॉडक्ट, आणि त्याला जर ट्वाइस लागला असेल तर ट्वाइस, हाफ लागला असेल तर हाफ, तसा तुम्ही त्याचा काय फाइंड करता, एरिया फाइंड करता. एनी प्रॉब्लेम? मगाच्या याच्यात आणि आताच्या याच्यात दोन याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम आहे? हा, पण लिहत नाही का असं, पी क्यू साइन थिटा केव्हा येते, पी क्यू साइन थिटाची व्हॅल्यू म्हणजेच काय असते, वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू असतो ना. आपण वेक्टर प्रॉडक्ट काय लिहितो, जसं मला म्हटलं ए प्लस बी चा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, तर ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, तर मग मी ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअरच्या जागी ए प्लस बी चा होल स्क्वेअर नाही लिहू शकत का? इथे जर सपोज एक कन्सिडरेशन कर, इथे जर मला व्हॅल्यू अशी आली असती ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, तर तू काय लिहिलं असतं, हा कशाचा कम्प्लीट स्क्वेअर आहे, याच्यासाठी तू काय यूज करू शकतो, ए प्लस बी चा होल स्क्वेअर, याचं सोल्युशन हे आहे, तर मग या सोल्युशन साठी मी हे यूज करू शकते ना. म्हणजेच मी पी क्यू साइन थिटा म्हणजे काय आहे, दोन वेक्टरचा कोणता प्रॉडक्ट आहे, साइन थिटा आलाय म्हणजे कोणता प्रॉडक्ट आहे, तो क्रॉस प्रॉडक्ट आहे, दॅट इज वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू. इथे जर कॉस थिटा आला असता तर कोणता प्रॉडक्ट झाला असता, तो डॉट प्रॉडक्ट, तर मी इथे काय लिहिलं असतं, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू. लक्षात, आणि त्याचे ते लक्षात ठेवा, साइन थिटा आणि कॉस थिटा कुठे येतं, ते जर तुमच्या डोक्यात फिट झालं तर तुम्ही कुठे तो स्केलर प्रॉडक्ट आणि वेक्टर प्रॉडक्ट, कुठे जर पीक्यू साइन थिटा आला किंवा एबी साइन थिटा आला, कोणत्याही दोन क्वांटिटीचा, जसं तुमचा टॉर्कचा फॉर्म्युला आहे, टॉर्क इज इक्वल्स टू वेक्टर एफ क्रॉस वेक्टर आर, याच्यासाठी जर मला फॉर्म्युल्यामध्ये असं आलेलं असेल एफ आर साइन थिटा, तर मी काय म्हणणार की ही क्वांटिटी एफ आणि आर मध्ये कोणता प्रोडक्ट आहे, क्रॉस प्रोडक्ट आहे, का कोणती व्हॅल्यू आली आहे, साइन थिटा. जर इथे जर माझा कॉस थिटा आला असता तर मग मी काय म्हटली की एफ आर मध्ये कोणता प्रोडक्ट, डॉट प्रॉडक्ट. लक्षात, आणि त्याच्यासाठी एक लक्षात ठेवायचं, कसं पहा, हे आता आठवते, वेळेवर आठवत नाही, साइन थिटा कुठे होता आणि कॉस थिटा कुठे होता. तर पहा, क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे वेक्टर प्रॉडक्टला क्रॉस प्रॉडक्ट म्हणतो आपण, क्रॉस, ठीक आहे, आणि स्केलर, याला मी स्केलरच लिहिते, याला डॉट नाही लिहत, लक्षात ठेवायसाठी स्केलर. आता बघ, क्रॉस आणि क्रॉस मध्ये कोणता प्रॉडक्ट, इथे काय कोणता अँगल घेतो आपण, साइन थिटा, स्केलर मध्ये कोणता अँगल घेतो आपण, कॉस थिटा. हा, ठीक आहे, पहा आता याचे हे पहा, कन्व्हेन्शन पहा, जिथे एस आहे तिथे सी आलाय, जिथे सी आहे तिथे काय आलाय, एस आलाय. मग याच्यावर लक्षात ठेवायचं, क्रॉस आहे, पहिला वर्ड सी आहे, म्हणजे मग इथे एस यायला पाहिजे, एस म्हणजे काय, तर साइन थिटा. हा काय आहे, तर स्केलर आहे, स्केलरचा पहिला वर्ड काय आहे, एस आहे, म्हणजे मग इथे कोणता यायला पाहिजे, सी यायला पाहिजे, म्हणजेच कोणता थिटा यायला पाहिजे, कॉस थिटा. याचा उलटा इथे आला पाहिजे, म्हणजे एस. याच्यावरून तुम्ही डोक्यात ते फिट करून ठेवा
की क्रॉसचा पहिला वर्ड सी आहे म्हणून त्याच्यात एस यायला पाहिजे, साइन थिटा यायला पाहिजे. आणि स्केलरचा पहिला वर्ड एस आहे, पहिलं लेटर एस आहे, तर मग तिथे काय यायला पाहिजे, कॉस थिटा यायला पाहिजे. हे आत्ता आठवते, पण जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये पुढे पुढे ते यूज करायला येतं तेव्हा तो कोणता प्रॉडक्ट आहे नेमका, साइन थिटा कशात होता रे बाबा, साइन थिटा. साइन थिटा आहे म्हणजे एस आहे सुरुवातीला, म्हणजे इकडे सी असायला पाहिजे, म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट असायला पाहिजे. कॉस थिटा आहे म्हणजे सी आहे, सी आहे म्हणजे मग कोणता प्रॉडक्ट असायला पाहिजे त्याच्या उलटा, दॅट इज एस, म्हणजे कोणता तर स्केलर प्रॉडक्ट. हे लक्षात ठेवायचं. टॉर्क इज अ वेक्टर क्वांटिटी आहे, ही वेक्टर क्वांटिटी आहे, आणि याच्यामध्ये कोणता प्रॉडक्ट, हे याचा एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही वेक्टर प्रॉडक्टचं. क्रॉस प्रॉडक्टचं एक्झाम्पल काय, तर टॉर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, दॅट इज द वेक्टर प्रॉडक्ट. स्केलर प्रॉडक्ट साठी तुम्ही वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, तो घेऊ शकता. दोन वेक्टर्स आहेत, वर्क डन इज अ स्केलर क्वांटिटी आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. आणि याच्यामध्ये मग वर्क डन जर स्केलर क्वांटिटी येत आहे तर मग इथे कोणता प्रॉडक्ट असायला पाहिजे, याच्यावर बार देत नाहीये मी. वर्क डन इज अ स्केलर क्वांटिटी विच डज नॉट नीड डायरेक्शन, त्याला फक्त तुम्हाला मॅग्नेट्यूडची गरज असते, तर मग इथे कोणता प्रॉडक्ट असायला पाहिजे. येणारी क्वांटिटी काय आहे त्याच्यावरही डिपेंड करते की तो कोणता प्रॉडक्ट आहे, स्केलर प्रॉडक्ट आहे की वेक्टर प्रॉडक्ट आहे. येणारी क्वांटिटी जर स्केलर येत असेल तर कोणता प्रॉडक्ट येईल, स्केलर प्रॉडक्ट, दॅट इज कॉल्ड ॲज डॉट प्रॉडक्ट. तर मग इथे काय लिहिणार तुम्ही, डॉट. येणारी क्वांटिटी जर वेक्टर असेल तर तुम्ही तिथे कोणता प्रॉडक्ट लिहिणार, वेक्टर प्रॉडक्ट. जसा फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सिलरेशन आहे, फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू ऍक्सिलरेशन. कोणता प्रॉडक्ट द्यायला पाहिजे, मास इज अ स्केलर क्वांटिटी, ऍक्सिलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी अँड फोर्स इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. कोणता प्रॉडक्ट असायला पाहिजे या दोघांमध्ये, एम आणि ए मध्ये, क्रॉस. कारण स्केलर नाही येणार, येणारी क्वांटिटी बघा कोणती आहे, येणारी क्वांटिटी कोणती आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. येणारी जर क्वांटिटी वेक्टर असेल तर इथे कोणता प्रॉडक्ट असायला पाहिजे, दॅट इज अ क्रॉस प्रॉडक्ट. क्वांटिटी काय येते, ती वेक्टर आहे की स्केलर आहे ती बघावं लागेल तुम्हाला, त्यानुसार तुम्हाला तिथे डॉट आणि क्रॉस यूज करता. ठीक आहे, याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम आहे. हा, याचा आपल्याला त्यांनी हे दिलेलं आहे कॅरेक्टरिस्टिक मध्ये. कॅरेक्टरिस्टिक असा दिलाय आपल्याला त्यांनी, एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू द मॅग्नेट्यूड ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर, मॅग्नेट्यूड ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर, असा त्यांनी कॅरेक्टरिस्टिक दिलाय. आणि मी इथे घेताना हे वेक्टरच आहे तुमचे, हा वेक्टर एबी आहे, हा वेक्टर एडी आहे, मी इथे वेक्टरनी रिप्रेझेंट नाही केले आहे. एबी याच्यावर वेक्टरचं साइन दिलं नाही, म्हणजे हे माझं ऍक्च्युली सगळं कशात चालू आहे, मॅग्नेट्यूड मध्ये चालू. मी जर याच्यावर वेक्टर साइन दिलं असतं तर मग ते माझे कशात राहिले असते, वेक्टर फॉर्म मध्ये राहिले असते. पण मी त्याच्यावर कुठेच वेक्टर साइन दिला नाही, मी सरळ सरळ लिहिले. इथे सुद्धा वेक्टर साइन दिले नाही, पी लिहिली, एबी ची व्हॅल्यू पी लिहिली मी, नॉट वेक्टर पी. इथे घेताना क्यू लिहिला मी, ही जी आपली हायपोथिनियस आली होती एडी, याच्यासाठी मी क्यू यूज केला, नॉट वेक्टर क्यू. तुमची मीटिंग संपायला येते.